जसं की बाहेरची सुंदरता एवढी छान आहे, त्याहीपेक्षा आत आल्यानंतर जी सुंदरता आपल्याला या महलाची दिसून येते ती म्हणजे की बघा, या ठिकाणी हे एक मंदिर आहे, पण आज जाऊन आम्ही बघितलं नाही. जेव्हा आज जाऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सांगू हे मंदिर नक्की आहे तरी कशाचं. आणि हे पूर्ण अशी या महलाची सजावट आहे आणि पूर्ण दगडांनी कोरीव काम. इतकं छानपैकी काम कोण करू शकतं? फक्त मागच्या काळातले लोकच. बघा किती छान प्रकारे या महलाची सुंदरता आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी भरपूर असे फोटोशूट होतात. आणि असं वाटत आहे की जेव्हा अहिल्याबाई होळकर यांचं हे सासरवाडी आहे ना, तर या ठिकाणी बसून बाहेरचं दृश्य बघण्यासाठी असं काहीतरी बाल्कनी आपण म्हणतो, अगदी त्याच प्रकारे त्यांनी केली असेल. आणि हे आहे शंभू महादेव. या ठिकाणी तुम्हाला प्राचीन पद्धतीने जे कलाकृती आहे ना ते तुम्हाला अगदी उमटून येईल, तुम्हाला समजून येईल. कारण की या ठिकाणी जे तुम्हाला हे सौंदर्य जे दिसत आहे ना, हे काही साधं सुद्धा सौंदर्य नाही आहे. तुम्हाला यावरूनच कळेल किती बारकाईने याची कलाकृती केलेली आहे. आपण जर याच्यावरून असा हात फिरवला तर आपल्याला याचा अर्थ कळतो. आणि याला फील केल्यानंतर सुद्धा शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जेव्हा या साईडने येतो तेव्हा आपल्याला हनुमंत आणि प्रभू राम, जसं हनुमंत इथं आहेत आणि प्रभू राम अगदी हनुमंताच्या समोर, हनुमंतरायासमोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसेच भगवान श्रीराम आहेत. आणि आम्हाला सांगण्यात आलं की हे जे तुम्हाला दिसत आहे याच्यावरती ना, जशी दिवाळी आली की या पूर्ण एकेका स्तंभावरती एक एक दिवे ठेवलेले असतात. आणि हे पूर्ण जे तुम्हाला पूर्ण इतकं मोठं जे दिसत आहे हे फक्त शिवलिंग म्हणजे या मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित आहे, जशी तुम्हाला मी दाखवली तशा प्रकारे. आणि या ठिकाणी जर आपण वरतून बघायला गेलं तर आपल्याला मैयासुद्धा दिसते. आणि असा हा पूर्ण सुंदर राजवाडा आहे. आणि वरतून आपल्याला बघायला गेलं तर पूर्ण मैया दिसते. या ठिकाणी देवी अहिल्याबाई होळकर की छत्री हिंदीमध्ये ट्रान्सलेट आहे, तुम्ही पोज करून वाचू शकतात. आणि यामध्ये साडीचं देखील वर्णन केलेलं आहे. शिवमंदिरासमोरच परत सेम असंच कलाकृती या मंदिराची आहे, पण थोडं वेगळ्या प्रकारे. तर हे देव कोणते आहेत हे माहिती नाही, पण या ठिकाणी शिवलिंग देखील आहे आणि 3 देव आहेत. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.